बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भाजप आणि शिवसेनेवर नाराज आहेत। आज मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा त्यांची नाराजी बोलून दाखवली। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाईला किमान 2 जागा मिळाव्यात, तसंच विधान परिषदेवर रिपाईचे 2 आमदार पाठवले जावेत अशी मागणी रामदास आठवलेंनी केलेली आहे। एक तर मुख्यमंत्र्यांनी आणि रावसाहेब दानवे पाटील यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं आणि आम्हाला रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्या अशा पद्धतीची भूमिका मी 2014 पासून मांडतो आहे। रिपब्लिकन पक्षाला जर मान्यता मिळवायची असेल तर 2 खासदार आरपीआयचे निवडून आले तर रिपब्लिकन पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे आणि आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही शिवशक्ती भीमशक्ती म्हणून आम्ही भाजप सेनेसोबत आलो। तर मागच्या वेळेला आम्हाला पडणारी जागा सातारा जागा आहे ती निवडून न येणारी जागा ही जागा मला देण्यात आली, पण त्याच्या अगोदर मला राज्यसभा देण्यात आली होती। राज्यसभा ही बीजेपीच्या कोट्यातून मिळाली आणि लोकसभा जी आहे ती शिवसेनेच्या कोट्यातून मिळाली सातारा ही। तर आता आम्ही अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे की रिपब्लिकन पक्षाने 4 जागा मागाव्यात आणि त्याच्यामध्ये मुंबईमधली जी 1 जागा आहे त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन्हीपैकी 1 जागा मिळाली पाहिजे। एक तर मागे ज्यावेळेला भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट झाली विधानसभेच्या वेळेला त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या बरोबर आमची चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला केंद्रामधलं कॅबिनेट मंत्रीपद जे आहे आनंद गीतेंचं ते तुम्हाला ताबडतोब देतो किंवा तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल तर आरपीआयला उपमुख्यमंत्रीपद देतो अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता।